ला जो खेळाडू प्रवेश करतो ज्याने या कर्जत तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेलं, ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये ज्या खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरेख कामगिरी केली, आपण पाहतो टॅप बॉल ओव्हरमध्ये ज्याने भल्या भल्या फलंदाजांना नांगी टेकायला लावली, त्याच्या फिरकीच्या जाल्यामध्ये अर्थात त्याच्या गोलंदाजीवरती भले भले फसले गेले आणि खऱ्या अर्थाने ज्याचं भव्य स्वागत आपल्या कर्जत तालुक्यामध्ये झालं तो म्हणजे सर्वांचा लाडका साहिल लोंगले. आपण पाहतो मैदानावरती आता खेळत असताना. इथे आपण पाहतो धावबाद आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आमचे मित्र नवनाथ आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. या त्यामुळे अमरजीत मट्टू या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या दादा बसा. आज खुश आहेत भाकरीची वाडचे सर्व. हां, त्या बोकडला तुम्ही पण भागीदार आहात, पण तो हे 2 बोकड आहेत. अजून बोकड भेटायला पाहिजेत कारण गाव मोठं आहे ना. हां, अरे आत्माराम घडवून दे साहेब. हॅलो, आत्मारामजी घडवून दे साहेबांनी यांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केलं शिवशाही ग्रुपला त्या ठिकाणी जेवणासाठी शुक्रवारी खऱ्या अर्थाने आमंत्रित केले, कारण 2 संघाबरोबर तुम्हालाही त्या ठिकाणी मेजवानी असणार आणि एन्जॉय सायली फार्म हाऊसवरती आपण पाहतो आहे. सूरजजी गोडविंदे, संकेतजी सोनावलेच्या माध्यमातून आणि आत्मारामजी गोडविंदे माध्यमातून ही मेजवानी त्या ठिकाणी आहे आणि त्यांना पाहतो एकविरा ट्रिप पण आहे. दोन्ही संघाला लागलं तर आपल्याला पण घेऊन जातील. विकेट साठी आपण पाहतोय अमोल चव्हाणसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. जयेश डारे यांच्याकडून पण 200 रुपयाचा पारितोषिक असेल प्रत्येक विकेटला. भावेश बोंबे आणि जयेश डारे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. इथे चांगला चेंडू डावकर हाताचा गोलंदाज आहे अमोल चव्हाण. अफलातून कामगिरी आपण पाहतो, अनेक वर्ष क्रिकेटला देणारा हा खेळाडू. तर विकेट हॅट्रिकसाठी कृष्णा घाटे साहेब यांच्याकडून 1100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे पाहतो स्लोआर पुन्हा एकदा गती परिवर्तन साहिलसाठी हा फसवा चेंडू या ठिकाणी टाकला गेला आहे. एकीकडे क्रिकेटचे धडे आणि आपण पाहिलं गेलं अमोल चव्हाणला बघून अनेक खेळाडू घडले गेलेत, अनेक खेळाडू आपण क्रिकेट खेळताना पाहिले गेले. तोच अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती एकीकडे नवोदित आपण पाहतो ज्याचा अहकार माजवला तो साहिल. इथे फुल लेनचा चेंडू लॉंग ऑन झोनमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती आईनकर त्या ठिकाणी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. आत्तापर्यंत 24 धावा झाल्यात. या षटकातले 2 चेंडू. पुन्हा एकदा स्लो ओव्हर आपण पाहिलं गेलं. 2 पहिले चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा निर्धाव. या 4 चेंडूमध्ये फक्त पाहिलं गेलं 1 धाव आले. अफलातून फसवी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. बघा अजून 2 चेंडू निर्धाव टाकले तर जयेश डारे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल आणि भावेश बोंबे यांच्याकडून पण 200 रुपयाचा पारितोषिक. इथे ओरपी चेंडू आपण पाहतो शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. 1 धाव आपण पाहतो त्या ठिकाणी घेतली गेले. एका धावेने स्कोरकडे पुन्हा एकदा अग्रेसर होतो. धावसंख्या 25. आपल्या 5 चेंडूमध्ये पाहिलं गेलं अमोल चव्हाण अफलातून गोलंदाजी केले. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहतो आणि 2 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करताना दिसले. आता स्ट्राईकला असेल तो फलंदाज पुन्हा एकदा साहिल. इथे सुरेख चेंडू उडवला. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू पाठवला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार.
मैदानावरती तो आज खेळला नाही या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, जास्त काळ दिसला नाही. आमचे लाडके सर्वांचे रेल्वे मंत्री नावाने प्रसिद्ध असलेले नामदेवजी मार्के यांचे या ठिकाणी आगमन झाले. नामदेव मार्के यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. कर्जत तालुक्यातील एक सच्चा खेळाडू म्हणजे नेहमीच गौरवलं जात आहे, तो नामदेव मार्के या ठिकाणी उपस्थित झाला आहे, त्याचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. बघा आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस खऱ्या अर्थाने विजयजी शिंदे या ठिकाणी उपस्थित असतील तर या आपण व्यासपीठावरती पोलीस पाटील संतोषजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बोपेले ग्रामस्थ या आपण पाहतोय हिंगडमधून जे आलेले मान्यवर आहेत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. तर आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड या ठिकाणी षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आले. धावसंख्या 31 या आकड्यावरती 3 षटकामध्ये 31 झालेत. 10.33च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. येणारे 2 षटक आहेत. आपण पाहतो मुस्तकीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यानंतर जी मॅच असेल बघा, स्वप्नील कांबरी आमचा चाहता वर्ग अजून एक मार्केवारी संघासाठी नेहमी पॅकरची भूमिका घेतात. ते स्वप्नील कांबरी नेहमीच आमच्यावरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व या आपण व्यासपीठावरती आपलं या आयोजनामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. तीन चेंडू 3 विकेट. महेश राठोड यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. महेशजी राठोड महाराष्ट्र पोलीस एक चांगला खेळाडू आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच मोहाचवाडी संघासाठी त्याने आपला सर्वस्व दिलं क्रिकेटसाठी, ते म्हणजे महेशजी राठोड या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान मुस्तकीनचा पुन्हा एकदा डॉट चेंडू आज आपण पाहिलं गेलं. अमोल चव्हाणने सुरुवात केली होती डॉट चेंडूने, त्याच पद्धतीने पाहिलं गेलं सुरुवात केली ती डॉट चेंडूने मुस्तकीनने. लगातार 4 गोलंदाज वापर आपण या ठिकाणी पाहतोय. अजून 2 डॉट झाले तर जयेश डारे यांच्याकडून 200. इथे कट केला चेंडूला, शतरक्षक चेंडू परत पोहोचू शकला नाहीये. थर्डमॅन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. रन्स मिळतील 4. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट रिझर्वमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 36 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू झालेत. गोलंदाज तयार. मुस्तकीन 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा दूरवरचा फटका होता, ताकद आपण पाहिली लागली नाहीये. दूरवर होता चेंडू. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 37 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकातील 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. त्यानंतर टॉस केला जाईल. सुशांत रायडर्स बोपेले विपक्ष श्री 11 चांदई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. या दरम्यान एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील. या मैदानावरती धावांचा डोंगरही उभारता येतोय आणि इथे धावा रोखताही येतात, धावांचा पाठलाग करता येतोय. पण खऱ्या अर्थाने या मैदानावरती ज्यांनी आकार माजवला ते 2 संघ आपल्याला भेटले, ते म्हणजे पिंपलोली ग्रामपंचायत हद्दीमधील 2 संघ ज्यांनी या मैदानावरती सुरेख कामगिरी केली, ते म्हणजे धन्वी 11 श्री गणेश तलवडे संघ आणि दुसरीकडे ज्यांनी आज आत्ता या अगोदर थोड्या काही वेळापूर्वी क्वालिफाय झाले
ट्रॉफी परत गेले तो म्हणजे जय मल्हार बाकरीचा वाडा संघ आणि त्यामध्ये कौतुक करावं लागेल त्या दीपेश क्षीरसागरचं. काय गोलंदाजी करतोय, भन्नाट गोलंदाजी, भन्नाट वेग, मैदानावरती अफलातून कामगिरी. बघा अमोल चव्हाणसाठी सुवर्ण संधी कृष्णादा घाटे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसे साहिलसाठी दक्ष गायकवाडकडून हॅट्रिकसाठी षटकार 500. इथे बंटी अर्थात भावेश बाद होतो धावबाच्या स्वरूपात. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय हर्षल लोंगले आपण पाहतो मैदानात रवाना होईल. वाजवणारा षटकार, चेंडू फेकला सीमा रेखा पार, रस मिळतील 6. इथे आला षटकार, ठोक दे. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका, कव्हर डिझर मध्ये चेंडू ढकलला गेलाय. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषे पलीकडे, रस भिलतील 4. इथे आला चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय शिवशाही साक्षी 11 उमरोली हा संघ जाऊन पोहोचलाय तो 50 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉट चेंडू होता, फाईन मध्ये चेंडू ढकलला, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. उर्फी चेंडू पुन्हा एकदा आपण पाहायला लागलं, रामजी त्या ठिकाणी तैनात. इथे साईलला माघारी परतावा लागेल. मोक्याच्या शनी धावबाची विकेट आपण पाहतो, चांगला फटका केला होता पण धावबाच्या स्वरूपात रामजीत यादव याचा सटीक थ्रो होता आणि रामजीसाठी भावेशकडून 100 रुपयाचा पारितोषिक. गणेश घारे आपण